नमस्कार. तर आज आहे यांना सुट्टी असली तरी आपल्या कामांना काही सुट्टी नसते, ती कायम चालूच असतात. घरातली बाकीची कामे पटापट आवरून घेतली आणि आज नाश्त्यासाठी बनवला होता उपमा. यांना उपमा आवडतो, त्यामुळे हे आज खुश होते. आमच्याबरोबर चिवनेही आज उपमा खाल्ला, तिलाही तो आवडला. ती आता वरचे सर्व खायला लागली आहे, त्यामुळे तिला सर्व गोष्टी चारायला मलाही छान वाटतं. त्यानंतर यांच्या हातची मस्त अशी कॉफी पिली आणि निघालो आम्ही बाहेर जायला. 3-4 दिवसापासून चिवला थोडासा खोकला आणि सर्दी होती, त्यामुळे तिलाच हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं. कुठे बाहेर जायचं म्हटलं की चिव एकदम खुश असते. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत रस्त्यावर दिसेल त्या लोकांनाही हाय करत होती. 11 वाजता आम्ही पोहोचलो हॉस्पिटलमध्ये. आम्ही सकाळीच नंबर लावला होता, त्यामुळे आमचा पहिलाच नंबर होता. पण डॉक्टर काय आले नव्हते, त्यामुळे थोडं थांबावं लागलं. आणि ह्या मधल्या वेळेतही चिव तिथल्या सर्व सिस्टरांकडे जाऊन खेळत बसली होती. चिवला डॉक्टरांना दाखवलं आणि येता येताच आम्ही नर्सरीमध्ये गेलो. बऱ्याच दिवसापासून काही झाडं घ्यायची होती, ती आज फायनली घेतली. आज यांनाही थोडीशी कणकणी वाटत होती, त्यामुळे येता येता आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्येही गेलो होतो. आणि इकडेही तेच झालं. असं कधी होतच नाही, चिव कुठे बाहेर गेली आणि तिला कोणी घेतलं नाही. ती सरांकडे हसत जाते. हॉस्पिटलमध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला थोडा यायला उशीरच झाला, त्यामुळे आज जेवणात फक्त मसाले भातच बनवला होता. आज जेवायला घेतल्यावर आमच्या चिवचा मूड छान होता, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आम्हाला दोघांना एकत्र जेवायला मिळालं. तर आजच्या दिवसाचा आणि यांच्या सुट्टीचा शेवट सर्वात मोठ्या कामाने झाला, ते म्हणजे चिवला डॉक्टरांनी दिलेली औषधे देऊन. कारण प्रत्येक वेळी औषध दिल्यानंतर ती उलटी करत असते, पण यावेळी तिने 3 औषधं एकदम सहजपणे पिली, त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आणि सर्व औषधं पिल्यामुळे चिवलाही आमच्या लवकरच बरं वाटेल. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.